नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर। माझं यूट्यूब चॅनलचं नाव आहे जय शिवलाल। आता आम्ही मोठ्या महादेव मंदिराकडे निघालो आहे। तुम्हाला शिवापूरवरून आता आम्ही निघालो आहे। तुम्हाला सगळं कसं जायचं काय जायचं ते पूर्ण रस्ता तुम्हाला दाखवतो आणि तिथली पण परिस्थिती दाखवतो। चला तर मग निघूया, आपण निघूया। गाडी पडलेली आहे ती बघा। हा घाट किती डेंजर आहे। इथून मोठ्या गाड्या सध्या बंद केलेल्या आहे। आता फक्त 2 व्हीलर आणि 4 व्हीलरच इथं सोलर एनर्जीचा प्लॅन्ट लावलेला आहे। इथून वीज डायरेक्ट नाशिकला जाते। बघू शकता तुम्ही। बघा आता हा रस्ता हायवे लागला इथं। आता ह्या हायवेवरून आम्हाला डोंगर चढायचं आहे। घाट रस्ता आहे, याला दस्तुरी बोलतात। आता हा 40गावचा रस्ता आहे आणि आम्हाला आता इकडे जायचं आहे। हे घाट रस्ता आहे। आपल्याला जिथं मोठ्या मारुतीला जायचं आहे, मोठ्या महादेवाला, तो रस्ता हा आहे। इथं घाटावरून आपल्याला जायचं आहे। ह्या रस्त्यानं आलोय, तुम्हाला मी तेव्हाच दाखवलं होतं की ह्या रस्त्यावरून आपण आलोय आणि घाटावरून बघा रस्ता कसा दिसतोय। अजून हा घाट अर्ध्यात आलोय आपण। हा पूर्ण चढायला अजून बाकी आहे। आता इकडनंच जाऊन ह्या इथूनच तर परत येणार आहे। अजून टर्न आहे, तुम्हाला तो टर्न पण दाखवतो। हा घाट आहे गवताळा आउटर, याला गवताळा आउटर घाट म्हणतात आणि कन्नडमध्ये येतो जिल्हा संभाजीनगर। बघा किती मोठं घाट आहे। इथून आता आम्ही कालीमठला जातोय। तुम्हाला पहिले कालीमठचं दर्शन घेऊन देतो आणि मग आम्ही तिथून मोठ्या महादेवला जाणार आहे। मोठ्या महादेवला जाणार आहे। गाडी अशी जर गाडी आली ना तर आपण थोडा स्लो करून घ्यायचं, कारण ह्या लोकांचा भरोसा राहत नाही। आपला तर नशीब चांगलं राहतं, पण पुढच्याचं वाईट जर असेल तर आपल्याला ठोकून बी देऊ शकतो। म्हणून काळजी घ्यायचा रस्त्यावरून जाताना। आपल्या व्यवस्थित साईडला चालायचं। हा कालीमठचा फाटा आहे। हे घाटावरून फक्त 5 ते 6 किलोमीटरच्या अंतरावर असेल। पुढे बसची सुविधासुद्धा आहे इथं कालीमठला जायला। तुम्ही 40गाववरून डायरेक्ट बसनं कालीमठला जाऊ शकता। स्वतःची गाडी असली तर ठीक आहे, आणि नसली तर बसने टॅक्सी काही पण भेटू शकते इथून। बघा हे कालीमठला आम्ही आलेलो आहे। चला तुम्हाला दर्शन दाखवतो।
तुमचं मला पण दाखव. कालीमठ म्हणजेच पाटणादेवी मातेची बहीण, कालिंका माता म्हणजेच चतुर्शिंगी आईची बहीण, कालिंका माता म्हणजेच रेणुका आईची 3.5 शक्तिपीठापैकी एक कालीमठ म्हणजेच की ही आपली कालिंका माता. आता मी घंटा वाजवून येतो इथे, तुम्ही बघू शकता. हे काय तिथं असं ही अशी प्रथा आहे. हे घंटा वाजवून त्याचा आवाज 2 सेकंद आपण आरामात ऐकायचं. बघा मी दाखवतो तुम्हाला. बघा एवढं भारी वाटतं की जसं काही 10 ते 15 सेकंद पर्यंत तो आवाज चालतो. परत एक वेळा दाखवतो तुम्हाला. मंदिर आहे, मातेचं मंदिर आपण दर्शन घेतलं. 3.5 फुटापैकी एक आहे आणि आपण एक प्रदक्षिणा घालून घेऊ. जय माता. प्रदक्षिणा आपण पूर्ण केली आहे. मला जर वेळ भेटला, आता सध्या सुट्टीचे दिवस आहे आणि यात्रा वगैरे काही नाही म्हणून काही गर्दी नाही आहे. यात्रेच्या वेळेस इथं खूप गर्दी राहते. चला आता पुढील आपण प्रवास चालू करूया आणि मोठ्या महादेवाकडे जाऊया. शेती आहे. गाडी चालते धरणाच्या बांधावरून. आता ते एकदम शॉर्टकट मारले धरणाच्या बांधावरून. इकडे पितळ खोरा आहे, इकडे पितळ खोरा आहे. छोटासा पाणी साठवण्यासाठी. सध्या तर इकडे एवढं पाऊस दिसत नाही. जसं मुंबईला पाऊस येत तसं ते इकडे पाऊस नाही आहे. धरण पण भरलेले नाही आहे. बघा हे तुम्ही पण बघू शकता, परंतु तुम्हाला हा रस्ता माहीत राहणार नाही. तुम्ही सरळ सरळ रस्त्याने घ्यायचं. आम्हाला कसं आहे, आम्हाला सगळं माहिती आहे म्हणून आम्ही कुठून बी निघून जातो. तुम्ही विचारत रस्त्याने यायचं. पुढे लागेल मेन रस्ता. चला, मासाचा सप्ताह चालू आहे. कावड यात्राचे लोक येतात. तिथून 5 किलोमीटर जाते गाव. गोरमाटी जाऊ मराठी गोरमाटी कते शिवापुरे. व्यापारी एक काम करो, आता गोल ठाण जाओ. आपण जो आता गोल ठाण जाओ. आता 7 किलोमीटर हा व ते अंग 5 किलोमीटर जाते का में कमान से वो तो जाते का में कोई कहता माय देन जायचं. आणि जेवढ तांडव कसं आवतं जेवढ तांडव पर्यंत जाऊ जेवढ तांडव एवढीच. अच्छा
मोठ्या महादेवाचे मंदिर आहे तेव्हा बघा तुम्ही वरपर्यंत गाडी यायला सुविधा आहे. रस्ते वगैरे सगळे बनलेले आहे. पहिले काही नव्हते पण आता सगळं बनलेलं आहे इथं. फायनली मंदिराजवळ पोचलोय. आता लाईन लावलेली आहे. लाईन मध्ये जातो आणि दर्शन घेतो. भगवान की जय महादेव. गावाकडचं कल्चर धोती टोपी आणि महत्वाचं म्हणजे नीळ टाकलेलं आहे. चला 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 मागे जायचं. महादेवाच्या मंदिरात पोहोचलोय. पिनाकेश्वर महाराज की जय. पिनाकेश्वर महाराज म्हणजेच मोठे महादेव. या दर्शन घेऊ. भारे भाका आले यार फोर भारे भाका आले तू देवांची चढ बस बस बस. पूर्ण पिऊन घेतात काय? पूर्ण का पितात आणि आम्हाला सर्दी होते. जोरात तिथून पायी पायी येऊ शकता आणि गाडी सरळ डायरेक्ट मंदिरापर्यंत जाते. तो रस्ता आहे तिकडे यायला सरळ मंदिरापर्यंत रस्ता आहे. कुठेच गाडी थांबत नाही. डायरेक्ट मंदिराच्या पायथ्याशी जाऊन गाडी थांबते. शॉर्टकट रस्ता आहे. बाईक असेल तर तुम्ही तिकडल्या रस्त्याने जाऊ शकता. चल रे उतर उतर. हात धुवायची पण सुविधा आहे. हात पाय धुवून वरती जायचं. आम्हाला माहित नव्हतं. आम्ही असं जाऊन आलो. आता परत येऊन हात धुतले. परंतु तुम्ही गलती करू नका. तुम्ही आल्यावर पहिले इथं हात पाय धुवा मग दर्शनाला जा. आणि दर्शन खूप चांगलं होत आहे. इथून आपल्याला हे 3 जिल्हे मिळून एका ठिकाणी आलेले आहे. नाशिक जिल्हा पण इथं लागतो. संभाजीनगर पण लागतो आणि जळगाव जिल्हा पण लागतो इथं. नाशिक जिल्हावाले यांना जवळ नांदगाव आहे. नांदगावपासून तुम्ही इथं येऊ शकता. आणि
संभाजीनगरवाले कन्नड यांना कन्नड घाटामधून यावं लागेल आणि चाळीसगाववाल्यांना सुद्धा या डोंगरीवरून येता येतो. जर तुम्हाला वस्तू चांगलं लागलं असेल तर यायचं आणि दर्शन घ्यायचं आणि लाईक करायचं आणि फॉलो करायचं.